गुड मॉर्निंग. बाहेर काळोख काय आहे, कारण की आता वाजले 6:15. आम्ही निघालो आहे पॉईंट कवर करण्यासाठी मॉर्निंगचं. काल जे बोललो होतो की बोटीमधून जायचं आहे पॉईंट कवर करायला. बोटीमधून जायचं पॉईंट कवर करायला. काल झाला उशीर म्हणून आम्ही फक्त काल स्कुबा डायव्हिंग केली. त्याच्यानंतरनं एवढा लेट झाला की बाकीचं काही केलंच नाही. आणि ते स्कुबा केल्यानंतर घरी आलो आणि झोपून गेलो, म्हणजे जेवून झोपून गेलो. त्याच्यामुळे काही हेच नाही केलं. रूम टूर वगैरे आज दाखवेन तुम्हाला की रूम, इथला ओनर, आणि मग निघायचं टुवर्ड्स मुंबई साईडला जायला. ठीक आहे. हां आहे, उठलाय तो, बोलतोय मी त्याच्याशी. हां त्याला सांगितलं आम्ही 6:15 निघतोय, 6:30 पोहोचू. ठीक आहे, ओके बोला. झालं सगळ्यांची रेडी, तयारी झाली. आता निघतोच गाडी घेऊन, निघणार तिथे जायला. मला दाखवतो. बरेचसे पॉईंट आहे. डॉल्फिन पॉईंट आहे, न्यूती बीच, न्यूती फोर्ट, क्रोकोडाईल पॉईंट, सीगल पॉईंट, अजून बरेचसे असे पॉईंट आहेत. 11 पॉईंट का 12 पॉईंट आहेत. ते कवर होतील आजच्या ह्याच्यामध्ये. तर ठीक आहे, दाखवतो तुम्हाला कसे आहेत ते. बघतो, एक्सपिरियन्स करतो कसं आहे. माझ्यासाठी पण पहिल्यांदाच आहे. दाखवतो तुम्हाला. चल बाय. तुम्हाला रूम दाखवतो, कारण की आता घाई करतोय. पटकन रूम दाखवतो मामा. हा मेन हॉल, म्हणजे हॉल आहे, वॉश बेसिन एरिया, आणि हे टॉयलेट बाथरूम. तिन्ही रूम असे नीट अँड क्लीन आहे. हा एक AC रूम आहे कोपऱ्यातला, आणि बाकीचे जो 2 आहेत ते नॉन AC आहेत, तिकडचा आणि तिकडचा. बाईकवरनं आलो, जिथं थांबलो होतो ना, रोहनचीच बाईक घेतली. खूप फ्रेंडली आहे, खूप हेल्पफुल आहे. काल पण त्याचीच बाईक घेऊन डिनरसाठी गेलो होतो रात्री. ऐन टायमाला सेम गाडीचा प्रॉब्लेम, टायरमधली हवा कमी, अर्धी झाली होती. घरी असतोपर्यंत आता किती राहते माहिती नाही. आता चाललो त्यांच्यासोबत. काल यांनीच स्कुबाचं हे करून दिलं होतं, त्यांचाही नंबर टाकतो. मालवणमध्ये आल्यानंतर ना ह्या 2 पर्सनला नक्की कॉन्टॅक्ट करा, कारण की इथे आल्यापासून जे एक्सपिरियन्स घेतला आहे आत्तापर्यंतचा, ते एक तर रोहन स्टेसाठी आणि बाहेर फिरण्यासाठी यांचं नाव दिनेश गावकर. त्यांनीच तेच आता आम्हाला सकाळच्या बोटीसाठी घेऊन जातात. चला पटापट. या रस्त्यातून चाललोय. नारळाची झाडं, म्हणजे आता बोटीमधून दाखवतो कुठली बोट आहे ते. पोचू थोडं 2 मिनिटात पोचू उभं राहू, कारण की लाटांचा आवाज होतो. पोचतो आता आणि मग तुम्हाला दाखवतो. आई पावनाईची देवी, पावनाई देवी, सॉरी.
भारी दृश्य आहे. तुम्ही पण तुम्हाला पण दाखवतो एकदम भारी दृश्य आहे. तू आता बघितलं तो सुनामी आलेला आहे. तो किती पाण्यात आहे ना, तो ह्याच्यातच दिसतो. म्हणजे नाण्यामध्ये गुडघ्या एवढं पाणी असेल, गुडघ्याच्या वरती असेल पाणी. हे वेंगुर्ला आहे काय? वेंगुर्ला आहे आणि हे मालवणचं एंड त्या साईडला. हा ओगवे. देवबाग लास्ट आहे. हा हा मागे त्याला बरोबर गेला. देवबागची शेवटची किनारपट्टी देवबाग बीच आणि मस्त ह्याच्या पलीकडे वेंगुर्ला स्टार्ट आहे. त्याच्या पलीकडे वेंगुर्ला. हा हा अरबी म्हणजे आपण आलो ते खाडीतला आलो आता. ओके पाणी येत ना. अरबी समुद्र तो तिकडे त्या साईडचा. तेव्हा तो लाटा येतात तेव्हा. सिगल पॉइंट. हा सिगल पॉइंट आहे. सिगल पक्षी जे आहे ते सगळे सिगल आहेत. ते जवळ घेऊन चाललेत. आणि हा जो आहे पॉइंट पूर्ण हा क्रोकोडाईल पॉइंट, कारण की शेप तसा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये क्रोकोडाईलचा शेप येतो त्याच्यामुळे. थंडीच्या सीझनमध्ये असतं.
समुद्राच्या लाटा यायला लागल्या जोरजोरात. समुद्र सुरुवात झाली. आम्ही जिथून बसतो तिथून खाडी होती, म्हणजे खाडी हे होती. आता जाणवत आहे कारण की समुद्राच्या लाटा लागतात बोटीला पूर्ण. पॉइंटला आलोय, दिसत आहे. काय बोलते? काय निवती फोर्ट आहे हा. निवती फोर्ट आहे हा. समोरचा जो आहे हा निवती फोर्ट आहे. ह्या टोकावरून निवती फोर्टवरून ह्या टोकावरून पूर्ण हा बीच पूर्ण दिसतो शेवटपर्यंत, स्टार्ट टू एंड. त्याच्या वरती टोकावरती उभं राहिलं. फोटो बघा, इकडे बघा. थँक्यू. हाच आहे निवती बीच. फरक तर दिसूनच येतोय ह्या दगडांमध्ये आणि ह्या दगडांमध्ये, कारण की ह्याच्यावरती सूर्याची किरणं पडल्यामुळे ते गोल्डन दिसतात. सेम ॲज इट इज ह्याचा पण तसंच होतं. जसं जसे जसे सूर्याची किरणं पडतात तसं तसं ते हे होत जातं, गोल्डन होत जातं. आता आम्ही सध्या सुनामीला पाणी कमरे एवढं पाणी आहे म्हणून खाली नाही उतरलो. इथे एका स्टॉल टाईप याच्यामध्ये उभा आहे. काय खाणार? दोनच आयटम आहे. एवढे आयटम असल्यावर काय उतरू शकतो. मला घावणे चालते. मोदक कशाला? मोदक गोड आता गोड कशाला खायचं? एक मिनिट दाखवतो तुम्हाला. अरे बाबा माकड इथे काहीच
झालं, पॅरासेलिंग झालं, जे करायचं होतं सगळे पॉईंट कवर करून झाले. आता टुवर्ड्स हॉटेलला जातोय. 11 वाजता बोललो होतो. रोहनने एकदाच कॉल केला, पण ते पण ह्याच्यासाठी कॉल केला, मम्मी पप्पा उठलेत की नाही उठलेत म्हणून. सो हॉटेलला जाणार, चेकआउट करणार आणि निघायचं बघणार. बघूया ह्यांना नाश्ता वगैरे करायचा आहे किंवा जेवण करायचं आहे कसं बघूया, तेव्हा तिकडे गेलं. पण आधी हॉटेलवरती जायचं बघतो, तिथे गेल्यानंतर भेटू. घरी झालं, मस्तपैकी आंघोळ झाली, सगळं पॉसिबल झालं. जी काय ट्रिप जी पॉसिबल झाली आहे ना, जेवढं आम्हाला लेट झालं तेवढं ते फक्त या व्यक्तीमुळे. रोहन सरमळकर या पूर्ण हॉटेलचा ओनर. आणि खरंच ह्या व्यक्ती इथे आल्यानंतर ना खरं सांगेन की ह्या व्यक्तीजवळच मी तर रेकमेंड करेन. 10 out of 100 12 200 किती पण स्टार दिले तरी कमीच आहे. भरपूर कोऑपरेटिव्ह आहे तो. त्याचं म्हणजे पूर्ण फॅमिलीच आहे. हा लहान आहे, यांचा मोठा भाऊ आहे आणि याची आई वडील वगैरे सगळं बघतात. त्यांनी भरपूर सपोर्ट केला. किती सपोर्ट केला आहे माझं मला माहिती आहे. मी तर खरंच रेकमेंड करेन इकडे कोकणामध्ये मालवणमध्ये कुठेतरी आलं तरी दांडी बीच, रॉयल होमस्टे. गुगल मॅपमध्ये त्यांचं लोकेशन आहे. मी रूमचे तर हे दिलेलंच आहे, नंबर वगैरे सगळं मी शेअर करेन. 2 नंबर का एक नंबर तर आहे माझ्याकडे, त्याचा दुसरा नंबर नाही आहे. आता वाजलेत दादा वाजलेत किती? 12:30 1:15 झालं. निघायचं होतं आम्हाला 10 वाजता, आता 1:15 झाला. आता नाश्ता करतोय आणि निघतोय. गाडीमध्येच भेटू डायरेक्ट. ठीक आहे, चला. आताच घावण्यांवरनं विषय झाला. आम्ही सुनामी आलेला घावणी खाल्ली. त्या घावण्यामध्ये आणि ह्या घावण्यांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. सगळे आता तेच बोलत होते की हे खूप छान आहे म्हणून. आणि इथलं प्रत्येक जेवण नॉनव्हेज किंवा व्हेज असू दे खूप सुंदर होतं आणि मस्त होतं. अजून एक सांगायचं राहून गेलं. रोहनचं आधीचे त्यांच्या वडिलांनी कोल्ड्रिंकचा काहीतरी बिझनेस केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांच्याकडे कोकम सरबत आणि पायनॅपल सरबत आणि अजून काही पॅप्सीचे फ्लेवर आहेत. ते पण मी पियालो, एक नंबर होते. ॲज इट इज जसं कोकम असतं किंवा कोकम सरबत असायला पाहिजे तसाच होता. आणि काय म्हणतात टेस्ट ऑसम आहे. एवढ्याशा कंटेनरमध्ये येतं, मी दाखवेन थोड्या वेळाने. त्यामध्ये खूप सुंदर एक पायनॅपल आणि एक कोकमचा आहे. मी थोड्या वेळाने दाखवेन. तिथे एक फॅक्टरी त्यांनी एक छोटंसं आउटलेट चालू केलं आहे त्यांच्या घरात. तर तेही मी तुम्हाला दाखवेन एकदा. आणि खरंच ते खूप टेस्टी, ते पण दाखवतो तुम्हाला. घावणे होऊन जाते, दाखवतो तुम्हाला. हा मग इथंच बसला. आता तो ऑरेंज कुठला कलर आहे? हे कुठला फ्लेवर आहे? नाही ऑरेंज. तो काय ऑरेंजच्या समोरच आहे. दोन्ही पण ओके. स्वतःच्या हाताने पॅकिंग करतोय. एकदा कर. अशी होते पॅकिंग. कोकमचा एकदा दाखव फक्त. अशा प्रकारे हा बनवतो. ही मालवणची. तरी एक पॉईंट राहिला आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला.
तो नाही पॉसिबल. कसं आहे, फॅमिली असेल तर नाही काही गोष्टी होत, म्हणजे पूर्णच गोष्ट सगळ्याच पॉईंट होतील असं नाही आहे. त्यामुळे ठीक आहे, नेक्स्ट टाईम पुन्हा येऊ, ऑफ सीझनला येऊ. कारण की रोहन स्वतः बोलला ऑफ सीझनला इथे गर्दी नसते आणि ते एवढी गर्दी ॲज वेल एज माझी एकदा गाडी घासली. पण माझी बोलतात ना की थँक गॉड की माझ्या गाडीला काय नाही झालं, समोरच्या गाडीला बंपरच निघाला होता. काय करतोस तू? ठीक आहे, ऐक ना, कशासाठी घेऊन जायला? त्यानं पॅकिंग करून दिलं ते घेऊन जावं म्हणून. रिअली रोहन सारखा हँड्स ऑफ आहे त्याला खरंच. हे तर करतो ते पण ॲज वेल एज करतो खरं तर बघायला गेलं तर. दादा, रॉयल होमस्टेला बाय बाय बोलायचं वेळ आली. चल रोहन, येतो मी, पुन्हा आलो तर इथेच येणार मी, डाऊटच नाही. चल बाय. गाडी पॅक झालेली इथे, दादा पण रेडी आहे, ऑल सेट आहे. ह्या ब्लॉगला पण इथे संपवून आजचा ब्लॉग बंद करतो मी. आता इथून मुंबईलाच डायरेक्ट जाणार आहे. मध्ये आधी थांबत गेलो तर तेवढंच, कारण की 11-12 तासाचं रनिंग आहे, तर एकदम खिस्ता नाही येणार बघायला गेलं तर. मग हळूहळू निघायचं बघणार आहे. चला, आजचा ब्लॉग इथेच संपवतो. पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, नवीन ठिकाणी. एक ट्रू एक्सपिरियन्स सांगेन तुम्हाला की कसं आहे, काय आहे, कुठल्या लोकेशनला जाणार आहे ते. नक्की भेटूया आणि नक्की लवकरच तो दिवस येईल. बाय बाय. थँक्यू.